बऱ्याच लोकांना आता प्रॅक्टिस आणि रियाजमधला पण फरक कळत नाही. शब्द जरी वेगवेगळे असतील, वेगळ्या भाषेतले असतील, तरी खूप मोठा फरक आहे की सराव आणि रियाज यामध्ये खूप मोठा फरक आहे. सराव करणाऱ्याचा फक्त हात साफ होतो, रियाज करणाऱ्याचा पहिला मन साफ होतं. करेक्ट. तर मन साफ झाल्यानंतर जे तुला अनुभव येतं किंवा अनुभूती येतात त्या जगापलीकडे. म्हणजे सराव करून ख्याल गायकी नाही गाऊ शकत. ख्याल गायकी गायची असेल तर तुम्हाला रियाजच करावा लागतो. तर हा एक छोटा फॅक्टर आहे जो मला नेहमी वाटतं की आजकालचे यंगस्टर्स या गोष्टीमध्ये थोडे कन्फ्युज्ड आहेत. त्यांची पण चूक नाही आहे. मे बी बाहेर जे क्वालिटी दाखवली जाते ना त्याचा मला वाटतं थोडा प्रभाव पडतो त्यांच्यावरती. आणि सॅडली आमच्या वेळेला आम्ही खूप छान छान गोष्टी बघायचो. तुला कलाकार व्हायचं आहे, तुला म्युझिशियन व्हायचं आहे, तू त्याच्या टोकापर्यंत कोणाला आयडलाइज करून पोचतोयस हे तुझ्या हातात आहे.